बॅलेट मशीन या उलट्या क्रमाने लावल्या असं निलेश सांबरे म्हणतात। मशीन उलट्या क्रमाने लावल्यामुळे हा गोंधळ झाला। निलेश सांबरे हे भिवंडीचे अपक्ष उमेदवार आहेत आणि त्यांनी हे आरोप केलेले। आताच आपण अपडेट घेत होतो, एकीकडे मतदान केंद्रांवरती गर्दी होते आहे तर दुसरीकडे बॅलेटच्या मशीन या उलट्या क्रमाने लावल्याचा आरोप अपक्ष उमेदवार निलेश सांबरे करतात। विरोधक इतके घाबरून गेले होते की त्यांनी मशीनीचा नंबर 1 पासून असतो तो 17 पासून पहिली मशीन ठेवली होती। त्यांनी बूथ लेवलला अनेक अधिकाऱ्यांना मॅनेज करून अशा प्रकारे दुर्दैवी कृती केली होती। परंतु आम्ही निवडणूक आयुक्तांशी बोललो, इथल्या निवडणूक अधिकाऱ्यांशी बोललो, जाधव साहेबांशी। त्यांनी वेळोवेळी सूचना दिल्या, परंतु जिथून जिथून तक्रारी यायच्या तिथून बोलायला लागायचं। म्हणजे जाणीवपूर्वक हा केलेला प्रयत्न होता कपिल पाटलांचा। तो आम्ही त्यांची क्यू येते त्याबाबत का अशा प्रकारे कृती कुठे करायची असते का खासदारकीची निवडणूक लढत असताना। तर माझ्याबरोबर वंचित बहुजन आघाडी, प्रहार आहे, सकल मराठा समाज आहे, कुणबी एकीकरण समिती आहे। त्यामुळे मी जे 1,00,000-1.5 लाख सांगत होतो ते आता 3 लाखाच्या फरकाने कमीत कमी विजयी होणार। आशीर्वाद असणारा व्यक्ती मला वाटतं उमेदवार मीच असेल। 40 लाख समाज बांधवांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिलेले, ती कुठल्याही स्वार्थाशिवाय। त्यामुळे समाज हा पूर्ण बरोबर आहे। आपण बघितलं असेल प्रचार रॅलीमध्ये 2-2, 3-3 वाजेपर्यंत समाज बांधव लहान 4-5 वर्षाच्या मुलापासून 100 वर्षाच्या आजोबापर्यंत प्रतीक्षेत असायचे की आपला माणूस येतो। त्यामुळे समाजाने सकाळपासून स्वतःनी मतदान केलेलं आहे, मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। आज भिवंडीमध्ये पण ज्या मुस्लिम भगिनी दिसतात त्याही माझ्या भगिनी आहेत आणि माझ्यासाठी मतदानाला आलेले आहेत। तर निलेश सांबरे यांनी हे आरोप केलेले आहेत। भिवंडीमधल्या बॅलेटच्या मशीन ज्या होत्या मतदान केंद्रावरच्या त्या उलट्या क्रमाने लावल्या आणि त्यामुळे काहीसा गोंधळ निर्माण झाल्याचं मत निलेश सांबरे यांनी व्यक्त केलंय। तर भिवंडीमधल्या मतदान केंद्रांवरचा हा काहीसा सावळा गोंधळ आपण म्हणू शकतो। एकीकडे संथ गतीने मतदान सुरू आहे, दुसरीकडे मोठ्या प्रमाणावरती लोकांची गर्दी झालेली आहे।